Okay, so let's start. लास्ट लेक्चरला आपण ASP.NET मध्ये कशा प्रकारे वेब पेज तयार केलं जातं, कशा प्रकारे इन्सर्ट केलं जातं याबद्दल डिस्कशन केलं होतं. त्याचबरोबर आपण आपल्या वेब पेजमध्ये एक हेडर इमेज इन्सर्ट केली होती, जी इझिएस्ट वेने आपण टूलबॉक्समधून इन्सर्ट केली होती आणि त्यानंतर इथे आपल्याला ती शो केली होती. आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं की सोल्युशन एक्सप्लोर विंडो एक असते, ज्यामध्ये आपल्या सगळ्या वेबपेजचं कोडिंग असतं, वेबसाईटचं कोडिंग असतं. त्याचबरोबर टूलबॉक्समध्ये सर्व काही कंट्रोल्स असतात, यूज करायचे असतात आपल्या डिझायनिंगसाठी. देन वी ऑल्सो डिस्कस अबाउट प्रॉपर्टी विंडो. तर तुम्हाला कोणताही कंट्रोल इथून डिझाईन करायचं असेल, तुम्ही त्या कंट्रोल ज्यावेळी ड्रॅग आणि ड्रॉप करणार आहात टूलबॉक्समध्ये, त्या कंट्रोलवर राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये जाऊन इथे प्रॉपर्टी विंडो त्याची बघू शकता. जर एखादी विंडो तुम्हाला दिसत नसेल, तर ते सोल्युशन एक्सप्लोर असेल, प्रॉपर्टी असेल, जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही जस्ट मेनूबारमध्ये व्ह्यूमध्ये जा. इथे सर्व विंडोज तुमच्या शो होतात. तुम्हाला जी विंडो हवी आहे तिथे टिक करा, ती विंडो इथं दिसायला सुरू होईल. सो अजूनही खूप साऱ्या विंडोज आहेत, जसं की इथं सर्व्हर एक्सप्लोर म्हणून विंडो दिसतील एक. सो सर्व्हर एक्सप्लोर विंडोजचा यूज काय आहे, ज्यावेळी आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटी करणार आहोत त्यावेळी आपल्याला जे डेटाबेस आपला जो डेटाबेस कनेक्ट करणार आहोत किंवा त्या रिलेटेड जे काही टेबल्स वगैरे आपण क्रिएट करणार आहोत MS SQL मध्ये, ते सर्व गोष्टी आपल्याला या सर्व्हर एक्सप्लोर विंडोमध्ये दिसायला सुरुवात होणार. ते आपण पुढे बघणार आहोत. आज आपण बघणार आहोत टूलबॉक्समधला बाकीच्या कंट्रोल्स कशा प्रकारे आपण यूज करणार आहोत आपल्या क्रिएशनमध्ये. ओके, सो आपण ऑलरेडी एक टेबल घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक हेडर इमेज इन्सर्ट केलेली आहे. सो ह्या हेडर इमेजमध्ये या वेब पेजमध्ये तुम्हाला जे काही डिझायनिंग करायचं आहे ते डिझायनिंग तुम्ही इझिएस्ट वेने करू शकता. हा मला जर मधला स्पेस मोठा हवा असेल, माझा मधला स्पेस मोठा होतोय, यामध्ये तुम्ही क्रिएशन तुमचं करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला फुटर हवा असेल तर तुम्ही हे सिलेक्ट करून राईट क्लिक करून मॉडिफायमध्ये जाऊन मर्जमध्ये म्हणू शकता आणि इथे तुमच्या वेबसाईटचा फुटर तयार करू शकता. तो अशा प्रकारे तुम्ही वेबपेज तयार करू शकता. मला ज्या प्रकारचे वेबपेज तयार पाहिजे तर तुम्ही इथून टूलबॉक्समधून कंट्रोल्स यूज करून करू शकता. जर मला आणखीन एक वेबपेज ॲड करायचं असेल यामध्ये, तर मी याच्यामध्ये वेबपेजही ॲड करू शकतो माझ्या रिक्वायरमेंटनुसार. सो मला आणखीन एक वेबपेज ॲड करायचं असेल तर मला वेबसाईटवर गेलं पाहिजे, इथे राईट क्लिक केलं पाहिजे आणि राईट क्लिक केल्यानंतर ॲड आणि न्यू वेब फॉर्म. जस्ट क्लिक ऑन अ न्यू वेब फॉर्म. इथे तुम्हाला त्या वेब फॉर्मचं नाव द्यायचं आहे जे तुम्हाला वेब फॉर्म ॲड करायचं आहे. नाव क्लिक ऑन ओके. सो ज्यावेळी तुम्ही क्लिक ऑन ओकेवर क्लिक करता त्यावेळी तुम्हाला इथे ते वेब पेज दिसायला सुरुवात होते. तुम्हाला या वेब फॉर्ममध्ये जे काही डिझायनिंग करायचं आहे ते डिझायनिंग तुम्ही सिम्पलेस्ट वेनी करू शकता. तुम्ही कोणतीही पेज ज्यावेळी इन्सर्ट कराल त्यावेळी त्या पेजचे 3च भाग इथे ओपन होतील: डिझाईन, स्प्लिट अँड सोर्सेस. डिझाईनमध्ये तुम्ही त्या पार्टचं डिझाईन करू शकता, स्प्लिटमध्ये सोर्स कोड आणि तुमचं डिझायनिंग ॲट अ टाईम पाहू शकता आणि सोर्सेसमध्ये जाऊन फक्त त्या पेजचं डिझायनिंग पाहू शकता. आज आपण बाकीचे कंट्रोल्स यूज करायचे बघणार आहोत जे महत्त्वाचे आहेत. त्यासाठी आपण या वेब पेजवर एक टेबल क्रिएट करणार आहोत आणि त्यामध्ये एक रजिस्ट्रेशन फॉर्म क्रिएट करून घेणार आहोत जे आपल्याला वेब पेज क्रिएशनसाठी लागणार आहे. सो त्यासाठी मी टेबलमध्ये जातो आणि इन्सर्ट टेबलवर क्लिक करतो. त्या ठिकाणी कॉलम 2च ठेवूया आणि रोजचे थोडे काउंट वाढूया. ओके, आणि त्याचबरोबर आपण बॅकग्राऊंडचा कलर एक सेट करूया टेबलला. सो यातला आम्ही बॅकग्राऊंडचा कलर एक सेट केलेला आहे. ओके, इथूनच तुम्ही बॅकग्राऊंडचा कलरही सेट करू शकता. नाव क्लिक ऑन ओके. इथे पाहू शकता एक बॅकग्राऊंडला आपल्या कलरही आलेला आहे. येस, मला इथे वर हेडिंग द्यायचं आहे रजिस्ट्रेशन फॉर्म. सो मी दोन्हीही
जे काही कॉलम्स आहेत ते सिलेक्ट करू शकतो. राईट क्लिक करून मॉडिफाय करून मर्ज करू शकतो. आणि यामध्ये मला जे काही लिहायचं आहे लाईक अ रजिस्ट्रेशन फॉर्म एक्सेट्रा थिंग ते मी डायरेक्टली इथं टाईप करू शकतो. सो यामध्ये मी लिहीन रजिस्ट्रेशन फॉर. आपण जर HTML यूज करत असेल तर आपल्याला हा रजिस्ट्रेशन फॉर्मच्या जर डिझाईन चेंज करायचं असेल लाईक अ हेडिंग परफॉर्म करायचं असेल तर आपल्याला H1 to H6 एखादा टॅग वापरावा लागेल. आपल्याला सेंटर अलाइन करावं लागेल. बट ASP.NET मध्ये तुम्हाला सिम्पलेस्ट वेने हे हँडल करता येतं. लाईक मला रजिस्ट्रेशन फॉर्म बिग करायचं असेल सो मी सिलेक्ट करणार आहोत. इथे बघा तुम्ही बिग करू शकता किंवा इथे तुम्ही जाऊन त्याची साईज ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला याची साईज किती हवी आहे. सो मला जी काही साईज हवी आहे ती मी इथून सिलेक्ट करू शकता. बघा इथे ते इन्क्रीज झालेलं आहे. तुम्ही याचा कलरही ॲडजस्ट करू शकताय. तुम्ही याची अलाइनमेंटही ॲडजस्ट करू शकताय. सो मला याला अलाइनमेंट ॲडजस्ट करायची असेल तर इथं अलाइन विंडो दिलेली आहे. तुम्हाला जस्टिफाय राईट सेंटर लेफ्ट कोणताही ऑप्शन वापरायचं असेल तर तो वापरू शकता. मला हे सेंटरला घ्यायचं आहे. सो मी जस्ट क्लिक ऑन जस्टिफाय सेंटर. सो रजिस्ट्रेशन जे काय आहे ते माझं सेंटरला आलेलं आहे. आपण एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म क्रिएट करूया ज्यामध्ये आपण मल्टिपल कंट्रोल्स बघू शकतो ज्याचा यूज आपण पुढे करणार आहोत. सो मी इथं डायरेक्टली टाईप केलं तरी चालेल किंवा टूलबॉक्समधून लेबल म्हणून एक कंट्रोल आहे लेबल. हा लेबल कंट्रोल ड्रॅग आणि ड्रॉप करून याला ॲज अ लेबल वापरला तरी चालेल. बट टेबल आहे सो टेबलमध्ये मी डायरेक्टली काय करू शकतो टाईप करू शकतो. सो मी हा टाईप करतो आहे एम्प्लॉई ID. सो इथून थोडीशी विंडो इकडे आपण घेऊया आणि हे एम्प्लॉई ID आपला आत्ता लेफ्ट साईडला अलाइन झालेला आहे. मला काय करायचं आहे याला राईट साईडला अलाइन करायचं आहे. सो मी याला सिलेक्ट करेन. ओके किंवा आपण सगळे रो सिलेक्ट करूया. ओके आणि इथे जाऊन त्याला जस्टिफाय राईट करूया ज्याने की आपला एम्प्लॉई ID या साईडला येईल. ओके त्यानंतर मी एम्प्लॉई नेम लिहीन एम्प्लॉई नेम. देन आपण जेंडर घेऊया. देन एम्प्लॉई सिटी. देन एम्प्लॉई डॉक्युमेंट. देन एम्प्लॉई मोबाईल नंबर. ओके सो या ठिकाणी आपण एम्प्लॉईची माहिती घेतलेली आहे. तुम्हाला याची साईज जर इन्क्रीज करायची असेल तर सर्व क्लिक करा सिलेक्ट करा आणि या ठिकाणी येऊन याची साईज तुम्ही चेंज करू शकता. लाईक अ मीडियम हवी असेल तर तुम्ही मीडियम ठेवू शकता किंवा थोडीशी लार्ज हवी असेल तर इथून तुम्ही लार्जही करू शकता. ओके सो या ठिकाणी आपली त्याची साईज इन्क्रीज झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळी कंट्रोल्स घ्यावे लागतील डाटा एंटर करून घेण्यासाठी. जर एम्प्लॉई ID असेल तर 101% आपल्याला टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून द्यावा लागेल. जर आपल्याला टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचं असेल तर आपण HTMLमध्ये इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. ओके टाईपची व्हॅल्यू आपण टेक्स्ट यूज करून इनपुट टॅग वापरत होतो. बट या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी क्रिएटेड कंट्रोल्स दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला फक्त टूलबॉक्समध्ये जायचं आहे आणि इथून टेक्स्ट बॉक्स कंट्रोल कुठे आहे बघायचं आहे. इथे आपला टेक्स्ट बॉक्स कंट्रोल दिसत आहे. तुम्हाला फक्त हा कंट्रोल उचलायचा आहे आणि इथे येऊन ड्रॉप करायचं आहे. जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप इट. ओके तुमचा कंट्रोल इथे येऊन जाईल. जर तुम्हाला या कंट्रोलला काही डिझायनिंग वगैरे करायचं असेल टेक्स्ट बॉक्सला डिझायनिंग करायचं असेल तर तुम्हाला या टेक्स्ट बॉक्सच्या प्रॉपर्टीजमध्ये जाऊन डिझायनिंग करावं लागेल. लाईक या टेक्स्ट बॉक्सवर राईट क्लिक करा आणि प्रॉपर्टीजमध्ये जा. इथे तुम्हाला प्रॉपर्टी विंडो ओपन होईल. तुम्हाला जर या दोन्ही विंडो ॲट ए टाईम वर्किंगमध्ये आणायचे असतील इथे बघा आता सोल्युशन एक्सप्लोर विंडोही दिसते
आणि प्रॉपर्टी विंडोही दिसते. सो थोडासा गोंधळ होतो इथे सिलेक्शनसाठी. प्रॉपर्टी विंडो थोडीशी स्पेस कमी घेते. सो या सिच्युएशनला तुम्ही काय करायला हवं, कोणतीही एक विंडो इथून उचला. ओके, माऊसचं क्लिक करा लॉंग, त्याच्यावर क्लिक तसंच पकडून ठेवा आणि हा जो कंट्रोल येतोय, हा कंट्रोल बघा इथं मुवमेंटचा कंट्रोल येतोय की विंडो तुम्हाला कुठे मूव्ह करायची आहे. माऊसचा क्लिक सोडू नका आणि तुम्हाला राईट साईडला ह्याला ड्रॉप करा. नाव सी, तुमची प्रॉपर्टी विंडो ही आत्ता व्यवस्थित फुल विड्थमध्ये आलेली आहे. तुम्ही हाईड करू शकता, ही हाईड करू शकता. प्रॉपर्टी विंडो हवी असेल त्यावेळी तुम्ही बाहेर घेऊ शकता. तो जर तुम्हाला टेक्स्ट बॉक्स चेंज करायचं असेल, त्याची डिझायनिंग चेंज करायची असेल तर राईट क्लिक करून तुम्ही प्रॉपर्टी विंडो आता ओपन करू शकता. त्यामध्ये तुम्ही त्याचा बॅकग्राऊंडचा कलर, बॉर्डरची स्टाईल, बघा इथं बॉर्डरची स्टाईलवर क्लिक केलं तिथे सर्व आपल्याला CSSच्या प्रॉपर्टीज, बॉर्डरची स्टाईलची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामधले सगळ्या गोष्टी दिसत आहेत. सो मला जी प्रॉपर्टी इथून यूज करायची आहे बॉर्डर स्टाईलची, लाईक मी आत्ता सॉलिड केलेली आहे. सो बघा ती सॉलिड इथं अप्लाय झालेली आहे. सो तुम्हाला जी हवी असेल ती तुम्ही करू शकता. ओके, ज्यावेळी तुम्ही कोणताही टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून घेता त्यावेळी एक सवय असावी ASP.NET हे करत चला की प्रत्येक टेक्स्ट बॉक्सचं एक नाव ठरलेलं असतं. इथे बघा या टेक्स्ट बॉक्सचा आयडी, आत्ता ID दिसतोय टेक्स्ट बॉक्स 1. सो हा ID प्रत्येक वेळी चेंज करत चला. हे ज्यावेळी आपण डेटाबेस शिकणार आहोत किंवा व्हॅलिडेशन बघणार आहोत त्यावेळी ही गोष्ट महत्त्वाची ठरते की आपण कोणत्या टेक्स्ट बॉक्सला कोणता टास्क देतो. त्यासाठी प्रत्येक टेक्स्ट बॉक्सचा आयडी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. खूप वेळा एखादा टेक्स्ट बॉक्स वर खाली आपण ड्रॅग आणि ड्रॉप करत असतो, सो त्याने आपले कॅल्क्युलेशन चुकू शकतात. दॅट रिझन प्रत्येक वेळी ज्यावेळी टेक्स्ट बॉक्स आपण ड्रॅग ड्रॉप करेन त्यावेळी त्याचा आयडी चेंज करत चला. आयडी कोणता ठेवावा तर बघा हा एम्प्लॉय आयडीचा टेक्स्ट बॉक्स आहे. सो याचा आयडी मी टेक्स्ट बॉक्स 1 काढून इथे टाकतो EMP ID. सो या टेक्स्ट बॉक्सचं आता नाव काय झालं, EMP ID. ज्यावेळी मला पुढे हा टेक्स्ट बॉक्स यूज करावा लागेल ॲट द टाइम ऑफ व्हॅलिडेशन ऑर ॲट द टाइम ऑफ डाटाबेस, देन दॅट टेक्स्ट बॉक्स इंडिकेटिंग ॲज अ EMP ID. ओके, नाव मला हे सेम डिझायनिंग खालच्या टेक्स्ट बॉक्ससाठी हवं असेल. एम्प्लॉई नेमसाठी तुम्ही आहे हा टेक्स्ट बॉक्स जरी कॉपी पेस्ट करून टाकला तरी चालू शकतो. नेक्स्ट ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो टेक्स्ट बॉक्सचा आणि इथं तुम्ही नेम इन्सर्ट करू शकता. आहे हा टेक्स्ट बॉक्सची डिझायनिंग जरी तुम्ही वापरायची असेल तर हा टेक्स्ट बॉक्स तुम्ही कॉपी पेस्ट करून वापरू शकता. लाईक जस्ट कॉपी अँड पेस्ट हिअर. सी, आहे तसं डिझायनिंग आलेलं आहे. सहसा मेजर प्रोव्हाइड करताना याच गोष्टी करत चला. एखादा कंट्रोल एकदाच डिझाईन करत चला आणि तो कंट्रोल कॉपी पेस्ट करत चला आणि प्रत्येक वेळी त्या कंट्रोलच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन त्याचा आयडी चेंज करत चला. जरी मी इथं आत्ता हा कंट्रोल कॉपी पेस्ट केला असेल तरी बघा इथं आयडी त्याचा बदललेला आहे, EMP ID 0 आलेला आहे. बट ह्यामध्ये माझं एम्प्लॉईचं नाव सेव्ह होणार आहे. सो मी इथं याला नाव देतो EMP. ओके, नाव मला जेंडर घ्यायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेंडरसाठी रेडिओ बटन यूज केलं जातं. आपण HTML मध्ये इनपुट टाईपची व्हॅल्यू रेडिओ घेतो ज्याने आपल्याला जेंडर इंडिकेट केलं जातं. बट टूलबॉक्समध्ये तुम्हाला ऑलरेडी रेडिओ बटन दिलेलं आहे. सी, इथं रेडिओ बटन दिलेलं आहे. इथे रेडिओसाठी 2 कंट्रोल्स आहेत. एक आहे रेडिओ आणि सेकंड आहे रेडिओ बटन लिस्ट. जर तुम्ही पर्टिक्युलर रेडिओ बटन घेतलं, बघा मी इथून पर्टिक्युलर रेडिओ बटन घेतो इथे, जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप इट. ओके, आणि ह्या रेडिओ बटनला एक नाव द्यावं लागेल आपल्याला, मेल किंवा फिमेल. सो ते नाव देण्यासाठी आपल्याला रेडिओ बटनच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन चेंज करावं लागेल. सो राईट क्लिक करा, प्रॉपर्टीमध्ये जा आणि या ठिकाणी तुम्हाला रेडिओ बटनचा जो काय आयडी आहे तो चेंज करू शकता, लाईक अ मेल. ओके, जस्ट सेकंड, डोंट. ओके, जस्ट सेकंड. ओके, इथे मेल जरी आयडी लिहिला तरी चालेल. त्याचबरोबर
हा त्याचा आय डी झालेला आहे, आपल्याला माहिती आहे त्याची व्हॅल्यूही त्याच्यासोबत पाठवावी लागते, बट आपल्याला टेक्स्ट इंडिकेट करणं गरजेचं आहे. सो आय डी दिल्यानंतर इथं टेक्स्टही त्याला इंडिकेट करा की तुम्हाला टेक्स्ट त्यासाठी काय हवं आहे. सो मी इथंही त्याला काय देतो, मेल. सी इथं मेल टेक्स्ट पडलेला आहे. ओके, जर मला फिमेलसाठी रेडिओ बटन घ्यायचं असेल तरी मी टूलबॉक्समध्ये जाऊन इथून रेडिओ बटन ड्रॅग आणि ड्रॉप करू शकतो आणि याही रेडिओ बटनला मी आय डी आणि टेक्स्ट काय देऊ शकतो, फिमेल देऊ शकतो. ओके, बट ज्यावेळी मी हे पेज रन करणार आहे, हे पेज रन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे. पहिल्यांदा हे सेव्ह करायचं आहे, सोल्युशन एक्सप्लोरमध्ये जायचं आहे, जे पेज रन करायचं आहे त्याच्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू इन ब्राउझर म्हणायचं आहे. सो ज्यावेळी मला हे पेज रन होणार आहे त्यावेळी पाहू शकता, जर मी फक्त रेडिओ बटन घेतला तर हे दोन्हीही कंट्रोल्स रेडिओचे बटन सिलेक्ट केले जातात. दॅट्स नॉट अ गुड इंडिकेशन. ॲक्च्युअली जेंडर असेल तर दोन्हीपैकी आपल्याला एक सिलेक्शन होणं गरजेचं आहे, बट इथं दोन्ही रेडिओ बटन सिलेक्ट केले जातात. वाय? कारण की रेडिओ बटन जर आपण यूज केला तर रेडिओ बटन हा सिंगल यूज केला जातो. तर तुम्हाला सिंगल रेडिओ बटन यूज करायचं असेल तर तुम्ही रेडिओ बटन यूज करा. बट जर तुम्हाला मल्टिपल कंडिशन घ्यायची असतील आणि त्यातमधली एक चूज करायची असेल तर त्याच्या खाली तुम्हाला रेडिओ बटन लिस्ट म्हणून कंट्रोल ASPचा आहे, हा कंट्रोल हा दिलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी रेडिओ हा कंट्रोल घेऊ नका, रेडिओ बटन. ओके, हे रेडिओ बटनसाठी पण अप्लाय आहे, त्याचबरोबर हे चेकबॉक्ससाठी पण अप्लाय आहे. इथे बघा चेकबॉक्स पण कंट्रोल दिला आहे आणि चेकबॉक्स लिस्ट पण कंट्रोल दिला आहे. ओके, सो चेकबॉक्स जरी आपल्याला यूज करायचे असतील मल्टिपल डॉक्युमेंटसाठी त्यावेळी आपण चेकबॉक्स न यूज करता कोणता कंट्रोल यूज करा, चेकबॉक्स लिस्ट कंट्रोल यूज करा. ओके, सो मी रेडिओचं जे काय सिंगल कंट्रोल यूज केलेले आहेत इथून डिलीट करतो. आता मला मेल किंवा फिमेल इंडिकेशनसाठी कोणता कंट्रोल घ्यावा लागेल, तर मला रेडिओ बटन नाही तर रेडिओ बटन लिस्ट घ्यावा लागेल. सो मी हा रेडिओ बटन लिस्ट घेतो आणि इथे ड्रॅग आणि ड्रॉप करतो. आता यामध्ये जर व्हॅल्यू भरायची असतील, मला इन्सर्ट करायचे असतील मेल फिमेल, सो बघा मी जस्ट ड्रॅग आणि ड्रॉप केल्यानंतर एकतर तुम्ही इथून डाटाबेसमधून व्हॅल्यू ॲक्सेस करू शकता, डाटाबेसमधून चूज डेटा सोर्स म्हणून, ते आपण पुढे बघणार आहोत. आत्ता सध्या आपण स्टॅटिकली याला व्हॅल्यू देऊया. सो त्यासाठी ड्रॅग ड्रॉप केल्यानंतर तुमच्यासमोर अशी एक विंडो ओपन होती आहे. इथे एडिट टेक्स्ट आयटमवर क्लिक करा, एडिट आयटम्स, आणि यामध्ये ॲडवर क्लिक करा. ओके, ॲडवर. इथे तुम्हाला टेक्स्ट विचारलं जाईल. सो इथे सध्या टेक्स्ट द्या मेल. ओके, आणि त्यानंतर आणखी एकदा ॲड करा फिमेलसाठी. सो इथं मी फिमेल. बघा इथं मेल आणि फिमेल दोन्ही गोष्टी ॲड झालेल्या आहेत. नाव जस्ट क्लिक ऑन ओके. बघा इथं मेल आणि फिमेल आता माझा रेडिओ बटन आलेला आहे. जर हे पेज तुम्ही आता रन केलं सेव्ह करून, नाव रन इट. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मेल किंवा फिमेल या दोन्हीपैकी आपला एकच कंट्रोल सिलेक्ट केला जातो. सो हे काळजी घेणं गरजेचं आहे की आपण कोणत्या कंट्रोल यूज करतोय. जर मला एम्प्लॉयची सिटी एंटर करून घ्यायची असेल तर मला कोणता कंट्रोल यूज करायला हवा आहे, तर मला ड्रॉपडाऊन कंट्रोल यूज करायला हवा आहे. सो मला टूलबॉक्समध्ये जाणं गरजेचं आहे आणि त्या टूलबॉक्समधून ड्रॉपडाऊन लिस्ट. ओके, ड्रॉपडाऊन लिस्ट कंट्रोल इथं आहे. मला फक्त ड्रॅग करायचं आहे आणि इथून ड्रॉप करायचं आहे. सेम थिंग इथून तुम्ही डेटाबेसमधून पण याला व्हॅल्यू देऊ शकता किंवा एडिट आयटममध्ये जाऊन पण व्हॅल्यू चूज करू शकता. मी एडिट आयटममधून व्हॅल्यू चूज करतोय. एडिट आयटमवर क्लिक करतो आणि इथून ॲडवर क्लिक करतो आणि इथून मी व्हॅल्यू देतो सांगली. नाव क्लिक ऑन ॲड. कोल्हापूर. नाव ॲड सातारा. नाव ॲड पुणे. सो मी इथं 4 सिटीज ॲड केलेले आहे. जर तुम्हाला आणखीन करायचे असतील तर तुम्ही करू शकता. नाव क्लिक ऑन ओके. सो इथे आपला ड्रॉपडाऊन जो आहे तो तयार झालेला आहे.
थोडीशी विड्थ वाढवायची असेल तर वाढवू शकता. जर हे पेज रन करून बघितलं तर तुमच्या ड्रॉपडाऊनच्या ज्या काही सिटीज आहेत त्या इथं दिसायला सुरुवात होईल. सो इथे आपण पेज आहे, जस्ट रिफ्रेश इट. ओके, आता सहसा इथे येऊन पेज रिफ्रेश करत जाऊ नका. सर्व्हर साईड आहे त्यामुळे फर्स्टली इथं सेव्ह करत चला ज्या काही गोष्टी करताय, आणि प्रत्येक वेळी प्रेफर करेन प्रत्येक वेळी पेज इथून व्ह्यू इन ब्राउझर म्हणत चला. ओके, इथे बघा तुमचे जे काय व्हॅल्यूज आहेत त्या ड्रॉपडाऊनमध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे. आपण हेच जर HTML मध्ये करायचं असेल तर आपल्याला खूप सारा कोड लिहावा लागतो, बट इथे कोणताही कोड लिहावा लागत नाही आहे, ऑटोमॅटिक तो जनरेट केला जातो. बट जर तुम्ही सोर्समध्ये गेलात या पेजच्या तर इथे बघा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा कोड ऑटोमॅटिकली इथं जनरेट झालेला आहे. ओके, जर आता मला आणखीन कंट्रोल यूज करायचं असेल, इथे वर बघा, इथे तुम्हाला एक लाईक अ टॅब्स ओपन होतात. तुम्हाला ज्या पेजवर काम करायचं आहे तिथे तुम्ही स्विच करू शकता. डिझाईनवर क्लिक केलेलं आहे आणि या ठिकाणी मी डॉक्युमेंट्स ॲड करण्यासाठी चेकबॉक्स घेऊ शकतो. सो चेकबॉक्स कंट्रोल इथं दिलेला आहे, बट चेकबॉक्स न घेता चेकबॉक्स लिस्ट घ्या. जसं आपण मगाशी रेडिओ बटनसाठी बघितलं, सेम थिंग इथं केली जाते. सो इथून घेतानाच तुम्ही कोणतं कंट्रोल घ्या, इथून घेतानाच तुम्ही रेडिओ बटन लिस्ट घ्या. जस्ट ड्रॅग इट अँड ड्रॉप इट. जस्ट सेकंड, आपण ड्रॉपडाऊन घेतला, आपल्याला हवा आहे चेकबॉक्स लिस्ट. जस्ट ड्रॅग इट अँड ड्रॉप इट. पेस्ट इट. जर या चेकबॉक्समध्ये मला व्हॅल्यूज भरायचे असतील तर दोन ऑप्शन अवेलेबल आहेत, एक डाटाबेसमधून किंवा ॲडिट आयटममधून. आत्ता सध्या आपण ॲडिट आयटममधून भरूया. सो रेग्युलरली क्लिक ऑन ॲड. इथे आपण भरूया आधार कार्ड. नाव क्लिक ऑन ॲड वोटिंग कार्ड. नाव ॲड पॅन कार्ड. नाव ॲड रेशन कार्ड. ओके, नाव क्लिक ऑन ओके. सो या ठिकाणी बघा तुमचे चारही ड्रॉपडाऊनचे चेकबॉक्सचे जे काही आयटम आहेत ते इथं शो व्हायला चालू झालेले आहेत. तुम्ही इथं मल्टिपल सिलेक्शन करू शकता, नो प्रॉब्लेम. आणि लास्ट वन, मला मोबाईल नंबर घ्यायचा असेल तर मोबाईल नंबरमध्ये तुम्ही इथून हा टेक्स्ट बॉक्स कॉपी करून खाली पेस्ट केला तरी चालेल. जस्ट राईट क्लिक, कॉपी इट अँड पेस्ट इट हिअर. सी, इथे तो टेक्स्ट बॉक्स काय झालेला आहे, पेस्ट झालेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कंट्रोलचा ID चेंज करा, त्यानुसार जेंडरचाही ID चेंज करा. जेंडरवर राईट क्लिक करून प्रॉपर्टीमध्ये जा आणि इथून त्याचा ID चेंज करा. रेडिओ बटन लिस्ट ठेवू नका, याला नाव द्या जेंडर. सेम फॉर ड्रॉपडाऊन. ड्रॉपडाऊनच्याही प्रॉपर्टीमध्ये जा आणि याचा ID चेंज करा. आपण याला ID देऊया सिटी. हे डाटाबेसमध्ये किंवा व्हॅलिडेशनमध्ये काम करताना खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंटसाठी चेकबॉक्स आहे, चेकबॉक्सचाही ID चेंज करूया. प्रॉपर्टीजमध्ये जाऊया आणि इथे याला ID देऊया डॉक्युमेंट. आणि त्याचबरोबर मोबाईल नंबरचाही ID चेंज करूया. प्रॉपर्टीजमध्ये जाऊया. इथे बघा EMP नेम आहे, इथं मी मोबाईल करतो. सो आपण सर्व प्रकारचे जे काय गोष्टी आहेत त्या चेंज केलेल्या आहेत. जर मला एम्प्लॉईचा पासवर्ड घ्यायचा असेल तर मी इथं टाईप करू शकतो एम्प्लॉई पासवर्ड. सो इथं मी टाकूया एम्प्लॉई पासवर्ड. ओके, सो या ठिकाणी पहिल्यांदा आपण लार्ज करूया याला आणि बोल्ड करूया. आता मला एम्प्लॉई पासवर्डसाठी टेक्स्ट बॉक्स हवा असेल, सो मी वरचाच टेक्स्ट बॉक्स कॉपी करेन आणि खाली पेस्ट करेन. फॉर जस्ट ओनली अ सेम डिझाईन. याचाही ID चेंज करा.
हिअर इज द पासवर्ड. आता एक महत्त्वाची गोष्ट, पासवर्ड टाईप करताना कधीही युजरला दिसता कामा नये. सो तुम्ही याचा टाईपही बदलू शकता. ज्यावेळी तुम्ही टेक्स्ट बॉक्सची प्रॉपर्टीज चेक केल्या, ह्या टेक्स्ट बॉक्सच्या ज्यावेळी तुम्ही प्रॉपर्टीजमध्ये जाल तर त्यावेळी तुम्हाला ऑप्शन्स इथं दिलेले असतात, ज्याच्यातून तुम्ही काय करू शकता, चूज करू शकता की यामध्ये टेक्स्ट एंटर होणं गरजेचं आहे की तुम्हाला पासवर्ड होणं गरजेचं आहे. सो टेक्स्ट बॉक्सची प्रॉपर्टी इथं दिलेली आहे बघा, टेक्स्ट मोड. सो या टेक्स्ट मोड प्रॉपर्टीमधून तुम्ही सिलेक्ट करू शकता की यामध्ये सिंगल लाईन व्हॅल्यू स्टोअर होणार आहे, मल्टीलाईन होणार आहे, पासवर्ड होणार आहे, कलर होणार आहे, डेट होणार आहे, डेट टाईम लोकल, ईमेल, मंथ, नंबर, रेंज, हे सगळ्या इनपुट टाईपच्या व्हॅल्यूज आहेत ज्या आपण HTML मधून वापरतो. ओके, आपल्याला हा पासवर्ड हवा आहे. सो जस्ट टेक्स्ट मोडमध्ये जाऊन, टेक्स्ट मोड प्रॉपर्टी आहे त्यामध्ये जाऊन पासवर्ड टिक करा. यामध्ये जे काय तुम्ही टाईप कराल हे कोणालाही दिसणार नाही, लाईक अ पासवर्ड. सो मला सगळ्यात लास्ट आता बटन एक घेतलं पाहिजे. सो बटन घेण्यासाठी मी टेक्स्ट बॉक्समध्ये जातो आहे आणि इथून बटन ड्रॅग ड्रॉप करतो आहे. सो इथं माझं बटन आलेलं आहे. तुम्हाला या बटनला डिझायनिंग करायचं असेल किंवा याच्यावर नेम चेंज करायचं असेल, राईट क्लिक करा, प्रॉपर्टीजमध्ये जा, इथे बघा टेक्स्ट तुम्ही चेंज करू शकता. मी तर टेक्स्ट घेतो सेव्ह. याचा फॉन्ट वगैरे चेंज करू शकता तुम्ही. इथून बोल्ड करायचं असेल तर इथून ट्रू करू शकता. सो बघा अशा प्रकारे आपला जो काही पेज आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे आपल्या रिक्वायरमेंटनुसार. आपण एकदा सेव्ह करून रन करून बघूया. जस्ट सेव्ह इट आणि रन इट. सो या ठिकाणी बघू शकता तुम्ही जे काही टेक्स्ट लिहिणार आहे ते तो तुम्ही सिम्पल लिहू शकता. ओके, जर तुम्हाला आत यामध्ये जे काही लिहायचं आहे त्याचा जर वाटते की तुम्हाला याचा फॉन्ट वगैरे वेगळा असेल, हवा असेल, तर टेक्स्ट बॉक्सच्या 4 कलरमध्ये जाऊन तुम्ही चेंज करू शकता, तिथून होऊ शकतं ते. सो मेल किंवा फिमेल आपलं चेक केलं जाईल. इथे ड्रॉपडाऊनमधून सिटी सिलेक्ट होईल आणि इथून मल्टिपल डॉक्युमेंट्स तुम्ही सिलेक्ट करू शकाल. देन हिअर तुम्ही मोबाईल नंबर इन्सर्ट करू शकाल आणि पासवर्ड इथं टाईप करू शकाल, जो कोणालाही दिसणार नाही आहे की आपण त्याचा टेक्स्ट मोड चेंज केलेला आहे आणि बटन हे आपलं इथं दिसत आहे. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मेजर प्रोजेक्टचे जे काही डिझायनिंग आहे ते चांगल्या प्रकारे करू शकता आणि मल्टिपल पेजेसला सेम कंट्रोलचं डिझायनिंग कॉपी पेस्ट करून वापरू शकता. ओके, सो आजच्या लेक्चरला आपण काहीशे कंट्रोल्स यूज केले आणि ते बघितले की आपण कशाप्रकारे यूज केले जातात किंवा कशाप्रकारे ते वापरले जातात. या कंट्रोल्सला आपण पुढे जाऊन व्हॅलिडेशन पण देणार आहोत, ते वापरणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत की हे ASP.NET मध्ये मास्टर पेज कशाप्रकारे यूज केलं जातं किंवा मास्टर पेजचा ॲक्च्युअल यूज काय आहे. तो HTML पासून ASP.NET ला पूर्णपणे वेगळा करतो. कारण की मास्टर पेज हे ASP.NET मधला असा एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुमचं वेबसाईट क्रिएशनमध्ये जे रिपिटेशन्स येतात पेज कॉल करण्यासाठी किंवा चेंजेससाठी आपल्याला जो स्ट्रगल करावा लागतो HTML मध्ये, तो सगळा स्ट्रगल ह्या ASP.NET मध्ये मास्टर पेजमध्ये कवर अप केलेला आहे. सो हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तोपर्यंत थांबूया. थँक्यू सो मच.